नमस्कार, पूजा रेसिपीमध्ये सर्वांचे स्वागत आहे। आज आपण करूयात शेवग्याच्या शेंगाची भाजी। अशा छान आपण वाफवून घेतलेल्या आहेत शेवग्याच्या शेंगा आणि 2 कांदे आणि खोबरं, लसूण आणि कोथिंबीर छान असं बारीक घेऊयात पेस्ट करून मिक्सरमधून। अगोदर छान काळ्या रंगावर भाजून घेतलेला आहे आपण कांदा आणि खोबरं। आता बारीक घेऊयात पेस्ट करून। अशी छान आपण खोबरं, कांदा, कोथिंबीर, लसूणची छान अशी पेस्ट करून घेतलेली आहे। लाल चटणी घेतलेली आहे 1 चमचा, अर्धा चमचा हळद, काळा मसाला, चवीनुसार मीठ। चला तर मग आता आपण देऊयात भाजीला फोडणी। पातेल्यामध्ये आपण तेल घेतलेलं आहे टाकून। आता तेल गरम झाल्यानंतर मोहरी घेऊयात टाकून। तेल आपलं छान गरम झालेलं आहे। आता टाकूयात मोहरी। मोहरी छान तडतडली आपली। आता टाकूयात खोबरं, कांदा, लसूणची पेस्ट घेऊयात टाकून छान तेलामध्ये घेऊयात मिक्स करून। शेवग्याच्या शेंगाची भाजी करताना शेवग्याच्या शेंगा कधीही करताना वाफवून घ्यायच्या, म्हणजे भाजी लवकर होते। आता टाकूयात लाल चटणी आणि हळद, काळा मसाला, मीठ। मसाले आपले छान तेलामध्ये परतलेले आहेत। आता आपण टाकून घेऊयात शेंगा। शेंगा छान मिक्स करून घेऊयात। शेंगा आपल्या छान अशा मिक्स झालेल्या आहेत। आता आपण टाकूयात पाणी। असं आपण भाजीला पाणी घेतलेलं आहे टाकून। आता मस्त छान मंद आचेवर होऊ देऊ भाजी। आता आपण वरतून टाकूयात थोडीशी कोथिंबीर। छान भाजीला घेऊयात मिक्स करून। अशी आपण भाजी छान अशी काढून घेतलेली आहे गॅसवरून खाली। अशी छान आपली शेंगाची भाजी झालेली आहे तयार। झणझणीत रस्सा भाजी एकदम टेस्टी झालेली आहे आपली शेंगाची भाजी। अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी पूजा रेसिपीला सबस्क्राईब करा। कमेंटमध्ये नक्की कळवा आपल्या शेंगाच्या भाजीची रेसिपी कशी वाटली सर्वांना। बाय।